दोनदा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अशी म्हणजे परिस्थिती झाली ती माझी पहिली. माझी परिस्थिती लय बिकट होती आधी. असं म्हणजे 2-3 वर्ष पिकलं नव्हतं माझ्या शेतात, काही नाही. नंतर म्हणजे अतिरिक्त कर्ज झाले, नातेवाईकाचं कर्ज झालं आणि लय म्हणजे असं परिस्थिती डाऊन झाल्यामुळं मग काही समजणं नव्हतं. मग मला 4 बकऱ्या दिल्या नाम फाउंडेशन वाल्यांनी आणि 4 बकऱ्यावर मी संगोपन केलं. 4 बकऱ्याचं नंतर मी एक बोकूड पिल्लू इकू 2-3 बकऱ्या दुसऱ्या वाढवल्या. अशा करून मी 7-8 बकऱ्या घेतल्या. मुलगा 11वीला आहे. शाळा शिकवायचा असं म्हणजे लय परिस्थिती बेकार होती. पण नाम फाउंडेशनच्या इकडून आपल्याला मदत मिळाल्यामुळं थोडं परिस्थिती आपली सुधारायला लागली आणि 3 मुलं शिकवत आहे मी. आणि असं करता करता म्हणजे परिस्थिती आपली पहिल्यापेक्षा लय चांगली झाली. आता मला नाम फाउंडेशन वाल्यांनी हिंमत दिली ना. नाम फाउंडेशन वाल्यांनी हिंमत दिली म्हणजे की समोर जायचं, कसं जायचं, असं जायचं, स्टेपने जायचं. तर ती मला हिंमत मिळाली. आणि आता हिंमत म्हणजे मी हारत नाही असं झालंय. पहिल्यांदा कळत नसत, हिंमत मिळायची नाही. हिंमत मिळाली तरी काय ती असं म्हणजे समजायचं नाही. पाहुणे म्हणजे कोण सर, थोडेफार आपल्याला मदत देणार. पण असं नाही की नाम फाउंडेशन वाल्यानं मदत दिली म्हणून गेली असं, तसं नाही. नाम फाउंडेशन वाल्यानं मला हिंमत दिली म्हणजे की घरच्या सारखं, बाबा काय होईल ते बघू आपण. बकऱ्या जाऊ दे, तुझ्या काही बी जाऊ दे, हिंमत हारायची नाही. बघायचं आपण, समोर रस्ता आहे ते बघत जायचं. असं करून दिलं तुम्हाला. नाम फाउंडेशनने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे आज महाराष्ट्र बदलताना दिसतोय, हिरवागार होताना दिसतोय. परंतु ह्या प्रवासाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मात्र परिस्थिती फार बिकट होती. शेतकऱ्यांच्या समोर केवळ पाणी ही एकच समस्या नव्हती. प्रश्न अनेक होते. त्यावर नामने जमतील तशी उत्तरं शोधली. दुष्काळामुळे 2 ठिकाणी नाम फाउंडेशननी अन्नछत्र चालवलं. कारण पुण्यामध्ये खूप मायग्रेट झालेल्यांची संख्या खूप होती गावखेड्यातनं. आता गावखेड्यात जर काही दुष्काळीच परिस्थिती असेल आणि काही उत्पन्न नसेल तर अशा वेळी शहरात रोजगारासाठी धाव घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. नाम फाउंडेशननी पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीला एक अन्नछत्र 2000 लोकांसाठी 1 महिना चालवलं. याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शासकीय रुग्णालयाच्या आवारात गौतम खटोडे यांच्या साहाय्यानं अन्नछत्र चालवलं. अन्नदात्या शेतकऱ्यालाच एक वेळच्या अन्नाची अडचण व्हावी हे अतिशय दुर्दैवी होतं. शेतकरी बांधवाच्या जीवनात उपवर मुलीचा विवाह ही एक मोठी समस्या असते. आणि आपल्याकडे दुर्दैवाने हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा म्हणजे त्याच्यावर कायदा होऊनही ती दुर्दैवाने बंद झालेली नाहीये. आणि खरं तर त्याच्यामुळे त्या वधूपित्याला जो ताण येतो. मग लग्न आली की मग कर्ज आली की मग ती परतफेड नाही करता आली तर मग आत्महत्या. त्यामुळे सामूहिक विवाह ही संकल्पना पूर्वी नव्हती अशातला भाग नाही. पण आपण ती पुन्हा
नव्यानं राबवायला सुरुवात करूया हे नामनं हातात घेतलेलं आहे. आमची गरीब परिस्थिती असल्यामुळे माझी शिकायची खूप इच्छा होती, पण शिक्षण काय झालेलं नाही. आणि माझं लग्न इतकं म्हणजे हे होईल मला असं वाटलं पण नव्हतं चांगलं ह्याच्यात. पण नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जो कार्यक्रम राबवलाय सामुदायिक विवाह सोहळ्याचा, त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा माहीत झालं तेव्हा मग माझ्या वडिलांनी तिथं नाव नोंदवलं. त्याच्यामुळे माझं चांगलं लग्न होऊ शकायला लागले तिथं. आणि मी खूप आनंदी आहे, भाग्यवान पण आहे की माझं तिथं लग्न व्हायला लागले. मला तर अशी गॅरंटी पण नव्हती की माझं इतक्या याच्यात लग्न होईल म्हणून. सध्या मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब करते, त्याच्यावरच आमचं जे घरगुती खर्च आहे तो चालतो. तर असंच माझ्या आईने टीव्हीवर बीरदर्शन चॅनलवर ऐकलं की सामूहिक विवाह सोहळा आहे मकरंद अनासपुरे नाना पाटेकर यांनी काढलेला आहे. तर मम्मीनी घरी चर्चा करून सांगितलं की याच्यामध्ये मी जर आपलं लग्न केलं तर आपला खर्च वाचल. आमची परिस्थिती पण नाहीये, त्याच्यामुळे मी कधी विचार पण नव्हता केला. कधी जर मजुरी नसली, काम नसेल तर आम्हाला कधी उपाशीपोटीच झोपावं लागते. जेव्हा माझे वडील कमवून आणतील 1-2 दिवसात तेव्हा आम्ही थोडंफार खाऊ शकतो. एखाद वेळेस वडीलच जर माझे कामाला नाही गेले तर आम्हाला उपाशीपोटी सुद्धा राहावं लागतं कधी कधी. त्याच्यामुळे मला वाटतं हे जो सामुदायिक विवाह सोहळा आहे ना तो खूप चांगला आहे. परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे वडिलांना लग्नाचं काय म्हटलं तर डोक्यावर कमी करता येत नाही. त्यामुळे वडिलांनी बाहेर नाम फाउंडेशनच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा पाहिला. न्यूज बातमी पेपरमध्ये वाचली आणि आम्ही याच्यामध्ये नाव नोंदणी केली. त्याच्यामध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी अत्यंत खूप मोठं हे त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांच्या कर्तव्यामुळे आमचं माझ्या आई वडिलांच्या डोक्यावरचं वजन खूप कमी हलकं झालेलं आहे. कधी मी असं स्वप्नात पण विचार नव्हते करू शकते. ते पण आज झाले आज. आणि वापस माझी आई पण आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेली, त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं मला. पण सगळं माझे वडील एकटे हँडल करतात ना, त्याच्यामुळे काही एवढं हे नाही. आणि वापस देवाच्या दारात माझं लग्न व्हायला याचाच मला आनंद वाटतो. नाम फाउंडेशन मार्फत आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात आजवर बीड जिल्ह्यात 22, औंदरमध्ये 11 तर पंढरपूरमध्ये 16 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. त्यांच्या भावी आयुष्याला हातभार म्हणून नाम फाउंडेशन मार्फत त्यांना 15,000 रुपये आणि संसारोपयोगी भांडी सुद्धा देण्यात आली आहेत. नाम फाउंडेशनच्या वतीने सामूहिक विवाहाचे प्रयोग केले गेले. यामध्ये बीडला सुरुवातीला गौतम खटोडे यांच्या साह्यानं एक सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. त्यानंतर पंढरपूरला घेण्यात आला संतोष कवडेंच्या मदतीनं. त्यानंतर औरंगाबादला जायंट्स क्लब आणि भाईश्री फाउंडेशन यांच्या मदतीनं साह्यानं सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. जे असे आपण मोठमोठे लग्न वगैरे करण्यासाठी जो खर्च करतो ते खर्च केल्याने त्याचा काही उपयोगच होत नाही. पण आपला जो काही खर्च आहे, अशा माझ्यासारख्या बऱ्याचशा मुली आहेत ना ज्यांच्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरीब आहे, त्यांनी तो व्यर्थ खर्च न करता जर अशा सामूहिक विवाह सोहळ्यात जर सहकार्य केलं तर आणखीन अशा बऱ्याच मुलीचं कल्याण होऊ शकतं आयुष्याचं. याशिवाय नाम फाउंडेशननी एक धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे साहेब आहेत, त्यांनी एक फार महत्वाचा निर्णय यावर्षी 2018 मध्ये घेतला की
धार्मिक संस्था त्या जिल्ह्यामधली तालुक्यामधली त्यांच्या मदतीनं नाम फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थेच्या मदतीनं सामूहिक विवाह सोहळे त्या ठिकाणी पार पाडायचे. तर 17 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी त्यांनी 3040 सामूहिक विवाह सर्वधर्मीय केले आणि एक खूप मोठी उपलब्धी आणि नवीन उपक्रम समाजापुढे ठेवलेला आहे. नाम फाउंडेशनच्या वतीने ह्या 17 जिल्ह्यांमधल्या विवाहात प्रत्येकी 1 लाख म्हणजे 17 लाख रुपयाची देणगी आपण दिलेली आहे. ज्या वेळेला आजूबाजूची परिस्थिती पाहत होतो त्यावेळेला 2014 साली एक मराठवाड्यामध्ये एक दुष्काळाची परिस्थिती होती. मग दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये फिरत असताना आपण यावर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त कुठल्या प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा, तर आम्ही फिरत असताना आम्हाला असं जाणवलं की आपला बळीराजा हा खूप अडचणीमध्ये संकटामध्ये आणि ते खोट्या आमिषाला बळी जाऊल, समाजाच्या खोट्या आमिषाला बळी जाऊल, समाज काय म्हणल, समाज कुठल्या प्रकारचा विचार करल, जेणेकरून त्याच्या मुलीची लग्न करण्याची परिस्थितीही नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्याला एक कुठल्या तरी प्रकारचा आधाराचा हात पाहिजे होता. तर आम्ही आधाराचा हात पाहिजे होता, तर असा विचार आम्ही डोळ्यासमोर ठेवला. तर हे सगळं निष्कर्षातून आम्हाला एक विवाह सोहळा ही संकल्पना आमच्या डोळ्यासमोर आली. ज्या वेळेला पहिल्यांदा ग्रामीण एरिया आम्ही फिरायला सुरुवात केली तर आमच्या टीम मध्ये खूप छोटे छोटे मुले होते, अंडर 24. तर अशा वेळेला आम्ही लोकांना पटवून दिलं आणि सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना रुजवायला सुरुवात केली. आणि आम्ही असं करत करत जवळपास 101 गावामध्ये कॅम्पेनिंग करून 24 जोडप्यांची नावं नोंदणी करून गेली, की ज्यामध्ये पूर्ण समाजांची लोक होती. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये आम्ही भेदभाव न करता तर आम्ही सुरुवातीला सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं नियोजन केलं, ज्यामध्ये की 24 जोडपे विवाहबद्ध झाली. शिलाई मशीनचे क्लस्टर बनवून शिलाई मशीनचं वाटप करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीचा एक उपक्रम नामच्या वतीनं राबवण्यात आला. नाम फाउंडेशन मार्फत स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्रातील 1570 महिलांना शिलाई मशीन्स देण्यात आल्या. आपल्या आयुष्याचं सुंदर नक्षीकाम ह्या महिला आज नामच्या साहाय्याने करतायत. ज्या मुली लांबच्या अंतराचा प्रवास करून शाळेत शिक्षणासाठी येतात त्यांच्यासाठी नाम फाउंडेशननी सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेतला. बऱ्याच दुर्गम भागातील मुलींना सायकलींचं वाटप करण्यात आलं. काही गावांमध्ये मुलींना शाळेत जाण्यासाठी अनेक किलोमीटर्सची पायपीट करावी लागत होती. त्यावर उपाय म्हणून नाम फाउंडेशन मार्फत महाराष्ट्रभरात अशा 309 मुलींना सायकली देण्यात आल्या. आम्हाला सायकल मिळाल्यामुळे आम्हाला 2-4 किलोमीटर पायदळ जावे लागत होतं. सायकल मिळाल्यामुळे आम्हाला तेवढा त्रास कमी झालेला आहे. खाचखळग्यात अडकलेली काहीशी स्वप्न आज वाऱ्याशी स्पर्धा करत धावतायत. नाम फाउंडेशन मार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून 300 कुटुंबांना प्रत्येकी 2 याप्रमाणे 600 शेळ्यांचं वाटप करण्यात आलं. नाम फाउंडेशन तर्फे 2 शेळ्या मिळाल्या. नाना पाटेकर साहेबांची मी आभारी आहे. मी कल्पना दुर्गादास मोरे डोंगरकिनीवरून आलेली आहे आणि मला नाम फाउंडेशनच्या वतीने 2 शेळ्या मिळाल्या आहेत, तर त्यांची मी खूप आभारी आहे.
ज्यांच्या डोक्यावर हक्काचं छत नव्हतं त्यांना नाम फाउंडेशनने घर बांधून दिलं. नामतर्फे महाराष्ट्रभरात आजवर 12 घरं बांधून देण्यात आली आहेत. मला कोणी नव्हतं, पोर नाही, स्वर नाही, नात मला सांभाळी ती. मला नाणे पाटकरांना मला घर दिलं, घरी बांधून दिलं. मला सगळं व्यवस्थित झालं. मला कोणी नाहीच. आता सगळं माझं दिवाला बत्ती मी लावली तिथं. मी तिथं राहायला आले. आता मला कोणी नव्हतं म्हणून सनिताईनं मला दिलं. नुसती कुडाच्या घरात राहत होते न्याबाई शिरसाठे. मला बालबच्चे काही नाहीये. मला हे नाना भाऊ पाटेकर, करण नाना हे आले. माझ्या परिस्थिती पाहिली, त्यानं मला घर दिलं. मी रोज राज करत होते. मला काय परकुटी नाही मावाली, तेवढी काम करायची. पण ते मायबाप झाले, मला देवच भेटले असं समजा. चांगलं केलं त्यानं. मी दिवाळी दिवशी स्वतः दिवा लावला, त्यानं घर बांधून दिलं मला. सीमेवर लढणारे आपले जवान आहेत, त्यांना मग ते कुठलेही आर्मीचे आहेत, BSFचे आहेत, CRPFचे आहेत, ITBPचे आहेत, हौतात्म्य तिथे त्यांनी स्वीकारल्यानंतर, पत्करल्यानंतर किंवा त्यांना आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन 1-2.5 लाखाचा चेक त्यांच्या आई वडिलांना नमस्कार करून त्यांना द्यायचा. कुठलाही त्याचा गाजावाजा करायचा नाही. आज सुद्धा तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश, कारण तुम्ही म्हणाल मग तुम्ही गाजावाजा करायचा नाही तर आज का बोलता, आज सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही दिलेले 2.5 लाख रुपये एका घरी जातात जवानाच्या. 2.5 लाखांना त्यांचं खूप काही होतं असं नाही. एक अतिशय घरचा करता पुरुष गमावल्यानंतर त्या 2.5 लाखाची काय किंमत, पण तरी सुद्धा ती किंमत आहे. मला असं वाटतं की आपण आपल्या परीनं की आम्ही तुम्हाला विसरलो नाही हे सांगणं फार गरजेचं आहे. तिथे जाऊन नाम फाउंडेशनच्या वतीने लष्करी जवानांसाठी सुद्धा एक वेगळी विंग सुरू करण्यात आली आणि त्यातनं आपण साधारण हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांना 2-2.5 लाखाचा धनादेश देतो आणि आतापर्यंत साधारण 30 जवानांना ही मदत नाम फाउंडेशनच्या वतीनं, मदत नाही म्हणता येणार पण आपली एक भावना, आपल्या सर्वांची एक भावना, आपल्या मनात जवानांविषयी असलेली कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे एवढंच वाटतं त्यामध्ये. वृक्षारोपण हा अतिशय महत्वाचा विषय. रस्ता रुंदीकरणामध्ये आपण पाहतोय की इतकी वृक्षतोड होते. अतिशय 100, 200 वर्षापूर्वीचे वृक्ष अतिशय निर्घृणपणे तोडले जातात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की झाडं लावणं. ते सुरू केलं आपण. नाम फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपणाचाही एक उपक्रम हाती, प्रयोग म्हणून वेगवेगळे हेड्स चेक करणं ही एक महत्वाची गोष्ट होती. त्यामध्ये वृक्षारोपण पण करता येईल का, तर त्यामध्ये टेक महिंद्रा या कंपनीच्या साहाय्यानं गोगलगावला काही झाडं लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये आर्मी कॅम्पसमध्ये काही झाडं लावण्यात आली नाम फाउंडेशनच्या वतीने. इतरही काही ठिकाणी नाशिकमध्ये लावण्यात आली, बऱ्याच ठिकाणी लावण्यात आली आणि त्याचं नियोजन म्हणजे बरीच झाडं त्यातली वाचून आज त्यांचं संगोपन योग्य पद्धतीने चालू आहे. नाम फाउंडेशनने लावलेल्या या रोपट्याचं नक्कीच महावृक्षात रूपांतर होणार आहे. नाम फाउंडेशन संपर्क
पडी तालुका हा कायमचा दुष्काळी इथं 5वीला पुजलेला आणि इथं मानगंगा नदी पात्रात आणि आमचं इथं ओढा पात्र आहे पूर्ण चिलारीनं व्यापलेला आणि वेढलेला होता.